दुधगावात बंद घर फोडले, 32,000चा ऐवज लंपास, चोरट्यावर गुन्हा दाखल. मिरज तालुक्यातील दुधगाव येथील बंद घर चोरट्याने फोडून आतील 32,000चा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 7च्या सुमारास घडली. या प्रकरणी संजय सुकुमार कदम राहणार बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. या घटनेची माहिती अशी की फिर्यादी संजय कदम यांचे भाऊ दुधगाव येथे राहतात. काही कामानिमित्त ते बाहेर गेले होते. चोरट्याने दरवाजाची कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला आणि आतील सर्व साहित्य विस्कटून टाकले. तिजोरीचे दार उघडून आतील 5 ग्रॅमचे देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने डोरले, 3 अंगठ्या, चांदीचे पैंजण, देवीचा कमरपट्टा, देवीचे चांदीचे हात, मासोळ्या, सोन्याची माळ असा एकूण 32,000चा ऐवज लंपास केला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बुधगाव.